ब्रॉट टू यू बाय विगार्ड। गेल्या वर्षी नागपुरात जोरदार असा पूर आला होता आणि अंबाझरी तलावाच्या त्यानंतर रुंदीकरणाचं आता काम सुरू झालं आहे। पावसाळ्यापूर्वी आप संपूर्ण आढावा घेताय, काय निरीक्षणास आलं, काय सांगा? मागच्या वर्षी जो काही पूर आला त्याच्यानंतर विविध विभागांचं आपण कोऑर्डिनेशन केलं होतं, ज्याच्यामध्ये महानगरपालिका असेल, इरिगेशन विभाग असेल, PWD विभाग असेल आणि या पुराची कारणं काय काय आहेत, तिथे कुठे कुठे अडथळे आहेत, या सगळ्याचा त्या ठिकाणी विचार करण्यात आला होता। आता जी काही कामं हातात घेण्यात आली आहेत ती दोन प्रकारची आहेत। एक तर लॉंग टर्मची कामं आहेत आणि काही या पावसाळ्यापुरतं कामं आहेत। लॉंग टर्मच्या कामांमध्ये एक तर जे काही बंड स्ट्रेंथनिंग करायचं होतं ते काम पूर्ण होतं आहे आणि जवळपास इरिगेशन विभागाने आत्ता सांगितलं की पुढच्या 15-20 दिवसामध्ये बंड स्ट्रेंथनिंगचं काम ते पूर्ण करून घेतील, त्यामुळे ते एक महत्त्वाचं काम होईल। दुसरं, आता पाण्याची लेवल मेंटेन ठेवण्याकरता आत्ता स्टॅटिक भिंत आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। आता पाण्याची लेवल जी आहे ती कमी अधिक करता येत नाही आणि म्हणून त्याच्यावर 3 गेट्स लावण्याचा निर्णय झालेला आहे। त्याचं देखील काम सुरू होईल, पण ते काही पावसाळ्यापूर्वी संपू शकणार नाही, त्याला अजून 6 महिने लागतील आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये पाणी निघण्याकरता एक वेगळं चॅनल तयार करण्यात आलेलं आहे, ज्या चॅनलने ज्यावेळेस लेवल वाढेल त्यावेळेस ती लेवल वाढू नये या दृष्टीनं ते पाणी आपल्याला सोडता येईल आणि पाणी बाहेर काढता येईल। दुसरं, मागच्या वेळेस लक्षात आलं की पाणी निघण्यामध्ये 2 मेजर अडथळे आपल्या लक्षात आले। एक, आपण जिथे उभं आहोत तिथे जो पूल आहे तो पूल एक मेजर अडथळा होता, जो खाली होता त्याचे स्पॅन देखील कमी होते, तर आता त्याचा स्पॅनही मोठा केला जातो, तो वरही केला जातो आहे आणि त्यातला एक भाग जो आहे तो साधारणपणे 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, बाकीचा नंतर होईल, पण ट्रॅफिक सुरू होऊ शकेल एवढ्या दृष्टीने तो एक भाग त्याचा पूर्ण केला जाईल, उरलेला भाग व्हायला थोडासा वेळ लागेल। पलीकडे आपल्याला कल्पना आहे की मेजर जे काही अजून एक डिझास्टर झालं ते NITचं स्केटिंग रिंग जे आहे त्या ठिकाणी जी पार्किंगची व्यवस्था केली आहे त्याच्यामुळे ते झालं होतं, तेही तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तेही काम सुरू झालेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे फ्लो अडतो आहे त्या ठिकाणी तो फ्लो मोकळा कसा होईल असा प्रयत्न चाललेला आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मला असं वाटतं की हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण आत्ता आमची चिंता आहे की या पावसाळ्यात काय त्या दृष्टीने ज्या काही टेम्पररी उपाययोजना आपण हातामध्ये घेतल्यात त्या लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आणि मला विश्वास आहे की सगळे विभाग काम करतात, त्यामुळे त्या निश्चितपणे पूर्ण करू शकतो। सर, केजी कॅस्टलमध्ये जे मेटल ब्रिज आहे ते तुटणार आहे का? आणि मी आता त्या ठिकाणी देखील जातो आहे, त्या ठिकाणच्या ज्या काही उपाययोजना त्या सगळ्या आपण करतो, ज्या काही सुचवलेल्या आहेत त्या सगळ्या आपण करतो। पुतळा हटवण्यासंदर्भात चर्चा होती, नाही, त्या असं आहे, त्याला एक्सपर्टची कमिटी बसलेली आहे, एक्सपर्टची कमिटी जी काही सुचवेल त्या दृष्टीनं त्या संदर्भातली कारवाई होईल। कोर्ट स्वतः मॉनिटर करत आहे। आत्ता जे इथे मला ब्रीफिंग देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये चॅनल सरळ करण्याच्या दृष्टीने काही भाग जो आहे साईडचा तो भाग त्या ठिकाणी काढण्याचं त्यांनी सुचवलेलं आहे। जे काही करण्याची आवश्यकता असेल ते आम्ही करू, एक्सपर्ट कमिटी जी काही सुचवेल त्यानुसार ती कारवाई केली जाईल। राज्य सरकार दुष्काळाच्या बाबतीत गंभीर नसल्याचा आरोप शरद मला असं वाटतं की शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे। याचं कारण या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील, इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील, वॉटर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत। अजूनही पुढचे साधारणपणे महिनाभर आपल्याला या गोष्टी चालवाव्या लागणार आहेत। त्या दृष्टीनं टंचाईच्या बैठका असतील, टंचाईच्या संदर्भातलं प्लॅनिंग असेल, हे सगळं केलं आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या काल या संदर्भातली बैठक घेतलेली आहे, त्यामुळे पूर्ण गंभीरतेनं सरकार याच्याकडे लक्ष देत आहे। दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं मला असं वाटतं पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला तरी ते शोभत नाही, त्यामुळे त्यांच्या जरूर काही सूचना असतील तर त्या सूचना त्यांनी द्याव्या, त्या सूचनांचा विचार आम्ही करू। ब्रॉट टू यू बाय विगार्ड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.